उद्धव ठाकरेमुळे 124 लोकांच्या जीव गेलेले आहेत. मुलं जे आहेत, मी काय सांगितलं तुम्हाला, मुलं जे आहेत सर्व पक्षीय, सर्व विचारधारा, सर्व जाती धर्मातल्या कुटुंबातली मुलं एकत्रित आले होते. तिथं उद्धव ठाकरे आगे बढो आणि राज ठाकरे आगे बढो कोणाला इंटरेस्ट नव्हता, पण स्टेजहून नारे द्यावं लागत होते. कुणीतरी खालून जय हो जय हो जय हो म्हणल्यासारखं. यांच्या नावानं गौरायला सुद्धा कोणी येणार नाही, गौरायला सुद्धा येणार नाही कोणी. गौरायला बो बो करायला सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या नावानं कोण येईल हो? यानं कोणतं भलं केलं हो? यानं काय भलं केलं हो? यांनी रिक्षेवाल्याला मारणं, आमच्या भावाला यांनी सिक्युरिटी गार्डायला मारणं, यांनी काय वाचून घ्यायला कधी वाचायलाच वेळ मिळाला नसेल. रात रंगीन जब हो जाती है तो किताब से दिल और दिमाग निकल जाते हैं. तो क्या पता होता है कि कानून की परिभाषा में कौन से बात के लिए क्या कानून बना है और क्या सजा होती है. ही अशी लाडावलेली हम दो हमारे दो म्हणजे या दोघांच्या दोन अवलादी, मला वाटतंय की चौथीची पुन्हा परीक्षा दिली पाहिजे. आणि परीक्षा पुन्हा देण्यात काही वावगं नाही, काही इन्सल्टिंग नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला पुनरावृत्तीनं जर समजत नसेल तर काय केलंय बोला. या उद्धव ठाकरेमुळे 124 लोकांच्या जीव गेलेले आहेत, लोकांनी फाशा घेऊन मेलेले आहेत. त्याच्यामुळे याला गौरायला सुद्धा याच्याकडे कोणी येणार नाही, टाळ्या वाजवायला कोण येईल. कोणीतरी बगल बच्चे खाली ठेवले असतील, त्या पुढे रोजानं माणसं लावली असतील. आम्ही वरून म्हणतो तुम्ही खालून म्हणा, आम्ही वरून म्हणतो तुम्ही खालून म्हणा. आणि ही राजकारणातली वेठबिगारी मुलांच्या भावनांवर स्वार होऊन मुंबई पालिकेच्या टेंडर पर्यंत ही जर पोहोचत असेल तर ही नैया त्यांची पार होऊ शकत नाही. म्हणजे स्टँडिंग कमिटीची जी आहे अंडरस्टँडिंग सुद्धा फिसकटलेली आहे. हे आंदोलन होऊन सुद्धा फिसकटलेली आहे. यांना समज दिली पाहिजे. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये दिपकेची जात होती असं मी म्हणजे एकदम धारिष्टपणे म्हणू शकतो. कसं काय तुम्ही. आणि मग नंतर समजलं का तुम्हाला की सोनम वांगचुकांची जात सुद्धा कोणती आहे, धर्म कोणता आहे. आणि म्हणून मला धर्म आणि जात काढायची नाहीये, परंतु निमित्त हे आहे की यांना बोटं घालण्याची सवय आहे. आणि मग हे जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा यांच्या टांगा उलटा झालता का, अरे बापरे दिपके तोच आहे आणि सोनम वांगचुक तोच आहे. आणि म्हणून यांना आता पर्याय नाही म्हणून हे सगळं केलं का. परंतु याला जोड आणखीन एक आहे, तुम्हाला मी सांगतो. जोड अशी आहे, महाराष्ट्रामध्ये टीईटी सारखी गोष्ट घडते. अंजली दमानिया ताई दिल्लीत जाऊन NEET वर बोलतात. टीईटीच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अंजली दमानिया म्हणजे शिक्षकांचा प्रश्न ह्यांना दिसत नाही की यांची झोप उडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत राजकीय पद्धतीच्या आहेत. उद्धव ठाकरेचा मुलगा, राज ठाकरेचा मुलगा, हम दो हमारे दो असे ते एकत्रित आले 2 लेकरांचं प्रमोशनसाठी. आणि मी असं म्हणेल की ते म्हणतात ना, ते ज्या प्रकारे त्यांची ही जी गत झालेली आहे ती बेगाने शादियों में ये चार अब्दुल्ले दीवाने, बेगाने शादियों में ये चार अब्दुल्ले दीवाने अशी यांची गत झालेली आहे. आणि म्हणून मला आपल्या समक्ष हे काही मुद्दे मांडत असताना म्हणजे राजीनामा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा जो झालेला आहे तो विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारे झालेला आहे. मला असं वाटतं की कायदेशीर दृष्ट्या येणाऱ्या काळात आपल्याला तो मुद्दा समजेल. आणि कायदेशीर दृष्ट्या म्हणजे NEET स्वतंत्र आस्थापन असल्यामुळे कायदेशीर दृष्ट्या मला असं वाटतं की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा त्याच्यामध्ये फार कमी रोल असू शकेल.